हॅलो गायनाचार्य संगीत विशारद पवनजी, गायनाचार्य संगीत विशारद महेशजी महाराज आणि पखवाजाची साथ ताल महर्षी श्रीकांत महाराज अवचार आणि पेटीची साथ आपल्याच भागातील अंतरजकर खंदारे माऊली.
तो हॅलो 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 पाहता लोचनी बोलू नको रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा महायोग पीठे तटे भीमरथम वरवर पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथमना पांडुरंगा करो प्रथमना पांडुरंगा करो प्रथमना पांडुरंगा करो प्रथमना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास लोका दादा मला तुला आवाज का पुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजते स्मृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजमुवानृतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख
शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज धावाव्या सुवटा रूप पाहता लोचनी सुख झाले उसाजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा. प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्तस्थळी निवडलेला गायलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचित असणारा हा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा गोड असा अभंग आज आपण या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं किंवा नामाचं वर्णन असावं आणि उद्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. उद्या संतपर अभंग असावा असं कुठं ग्रंथात उल्लेख नाही बरं का. आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये असे नियम लागू केलेले आहेत आणि मला तरी वाटते संप्रदायामध्ये असताना थोडं नियमात असलेलं गरजेचं आहे. असो, चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेले आज 24 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वर्षी 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवाकडे आपण आता वाटचाल करणार आहोत. समस्त कोळपकर परिवार असेल या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमी आहेत. एवढी भगवंताची उत्सुकता, एवढी संतांची सेवा आणि दरवर्षी हा कार्यक्रम करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. खरोखर त्यांच्या काही अथांग जन्माची पुण्याई असेल, अथांग जन्माची खरोखरी पुण्याईच असेल आणि पुण्याईमुळेच यांच्या हातून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडतो. सोपी गोष्ट नाहीये. खरोखर कोळपकर परिवाराला या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आम्ही काय बोलावं. आता या ठिकाणी सगळे बसलेले आहेत. तिकडे आई आहेत, आमचे श्यामभाऊ आहेत, आकाश भाऊ आहेत, मनोज भाऊ आहेत, संजू भाऊ आहेत आणि त्यांचा वैष्णव भैया आहेत आणि समस्त कोळपकर परिवार पुण्यामध्ये यांचं वास्तव्य आहे आणि आळंदीला आम्ही राहतो. पुण्यामध्ये राहतात म्हणजे ज्ञानोबांच्या भूमीमध्येच राहतात असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. एकादशी असेल, द्वादशी असेल, या सर्वांचं या मंडळीचं येणं जाणं अलंकापुरीला असतं. खरोखर ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे आणि भाग्याची गोष्ट आहे. खर तर अनेक ठिकाणी फिरण्याचा योग येतो. ऐकताय ना? ऐकताय ना व्यवस्थित? हा, माना हलवत चला थोड्या. माझं जरा बोलण्याची पद्धत थोडी शांत आहे आणि थोडा तर एवढ्यात मी शांत झालो बरं का. त्याच्यामुळे व्यवस्थित कान देऊन ऐका. माझ्या पद्धतीने गोड कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल. 1 तासात उरकून टाकतो. तुम्हाला लोट देत नाही, मी घेत नाही. बरोबर ना श्रीकांत महाराज? एवढं प्रेम या परिवारांचं आहे, एवढं प्रेम. आज बघा सगळे महाराज मंडळी, मला तर वाटते काही मंडळी कालच आले असतील, है ना? कालच आले असतील. महाराज या परिवाराकडं प्रेम आहे, प्रेम. आता वास्तविक पाहता या ठिकाणी महाराष्ट्रातील मोठे मोठे मंडळी उपस्थित आहेत ज्यांनी सुरुवातीला या ठिकाणी चाल गायली. हरिभक्त परिणामचे पवनजी महाराज लांबाडे संगीत विशारद आहेत आणि ही कला साध्य करून घेण्याकरता, प्राप्त करून घेण्याकरता आळंदीला राहून ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून 8-8, 10-10 तास त्या ठिकाणी रियाज केला आणि तेव्हाही कला साध्य प्राप्त केली. सोपी गोष्ट नाही. श्री पवन महाराज असतील, आमचे महेश महाराज संगीत विशारद आहेत. खरोखर या मंडळीचं मी काय कौतुक करावं, वर्णन करावं. मोठी मोठी मंडळी आहेत महाराज. मराठवाड्यामध्ये आमच्या महेश महाराजांच्या, आमच्या पवन महाराजांचं खूप मोठं नाव आहे. खरोखर आकाश भाऊ, आपण खूप भाग्यवान आहोत. ही मंडळी आपल्याला पहिल्या दिवसापासून लाभलेली आहे. नाही तर कुठं महाराज सध्या एवढे कार्यक्रम चालू आहेत, एवढे कार्यक्रम चालू आहेत ना महाराज. आता सप्ताह 8 दिवसाचा असतो, पण
पण आपले महेश महाराज असतील, पवन महाराज असतील, 2 ते 3 दिवसांनी त्यांचं येणं होते महाराज. म्हणजे चुकी त्यांची नाही, कारण की अगोदर कार्यक्रम घेतलेले असतात. बरोबर ना महाराज? अगोदर कार्यक्रम घेतलेले असतात. खरोखर मोठी मोठी मंडळी आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला महत्भाग्याने प्राप्त झालेले. खरोखर या मंडळीचे आभार मानावेत या ठिकाणी कमी आहेत. या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य ज्यांच्या आम्ही सानिध्यामध्ये राहिलो, वाढलो, लहानाचं मोठं झालो, आम्हाला फेटा नेसता येत नव्हतं, धोतर घालता येत नव्हतं, काहीच येत नव्हतं, तेव्हा आमच्या मामांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, आम्हाला सांगितलं. तेव्हा कुठेतरी त्यांच्याच कृपे छायेने या ठिकाणी नारदाचं स्थान प्राप्त झालं. म्हणून आदरणीय गुरुवर्य मामांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी साष्टांग दंडवत. आदरणीय आमचे गुरुवर्य माधवबाबा इंगोले बाबांची काल्याची कीर्तनाची सेवा आपल्या कार्यक्रमामध्ये आहे आणि दरवर्षी असते. खरोखर बाबा महात्म्य आहेत आणि बाबाच्या चरण स्पर्शाने आपली ही भूमी पवित्र होणार आहे. बाबाच्या सानिध्यामध्ये राहून, बाबाच्या आश्रमामध्ये राहून आदरणीय गुरुवर्य श्री शिवाजी महाराज शिंदे या ठिकाणी कार्यक्रमाला दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात. खरोखर रामदास महाराज असतील, आमचे मामा, आणि आपले शिवाजीभाऊ शिंदे असतील, यांच्यामुळेच यांच्या मार्गदर्शनामुळेच आपला हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आला. खरोखर दोघही मंडळी असतील, आदरणीय महाराज शिवाजी महाराज, शिवाजीभाऊ शिंदे बाबांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी साष्टांग दंडवत. महाराष्ट्रातील प्रख्यात मृदंगाचार्य माझ्या पाठीमागे उभे आहेत. महाराज म्हणले मी थकलो. ठीक आहे म्हणलं, आता तुम्ही उद्या वाजवा, आज यांना वाजू द्या. पखवाज 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 पखवाज. आपल्या हरिभक्त परायण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मृदंगाचार्य महाराजांची दिंडी पण आहे, आता ट्रिप पण काढतायत. या दोघा भावांनी, आपले महेश महाराज असतील, तुषार महाराजांनी खूप कष्ट केले बरं का आतापर्यंत. एवढ्या वयामध्ये खूप मोठी कीर्ती कमवली महाराज. एकदा खरोखर या मंडळीसाठी परत टाळ्या वाजवा. लहान गोष्ट नाही महाराज. आळंदीला आई वडिलाला सोडून, सगळ्या गोष्टी त्यागून, माऊलीच्या भूमीत राहून ह्या गोष्टी प्राप्त कराव्या लागतात. आमचे तुषार महाराज असतील, आळंदीमध्ये ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्यांच्याकडे 30-35 विद्यार्थी आहेत, स्वतःच्या लेकरासारखं ज्यांना आपले श्रीकांत महाराज सांभाळतात. हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मराठवाड्यातील भूषण श्रीकांत दादा असतील, श्रीकांत दादांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. एकदा त्यांनी गोड मृदंग वाजवला म्हणून त्यांच्यासाठी गोड टाळ्या वाजवा. टाळ्या अशा वाजवू नका, टाळ्या अशा वाजवू नका. हे बघा, तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये किती टाळकरी होते? बोला ना, बोलत चला. तुम्ही नका सांगू, तुम्हाला सगळंच माहिती, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती. किती टाळकरी होते? 14. बरोबर ना? 14 टाळकरी होते. इथं आपले टाळकरी जास्त आहेत आणि आपला या ठिकाणी कीर्तनामध्ये समाज सुद्धा उपस्थित आहे. मग टाळ्या वाजवण्यासाठी काय अडचण आहे? वाजवा ना. कशामुळं? नाही अशा नाही वाजवायच्या, पद्धतशीर वाजवायच्या. काही अडचण आहे, कारण की या मंडळीचं हे कलेचं कौतुक आहे. त्यांचं ऐकायला गोड वाटतं ना, बोलत चला. ऐकायला गोड वाटतं ना, मृदंग कानावरती गोड वाटतो ना, का वाटत नाही? वाटतो ना. मग त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे ना आपण भाऊ. मग टाळ्या वाजवा ना. असं टाळ्या देत जा. आता परत मी सांगणार नाही, तुम्हीच वाजू जा. त्यांच्या कलेचं कौतुक आहे, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आकाश भाऊ, जसा स्वभाव गोड आहे तसा व्यवहारही गोड आहे. आमचे आकाश भाऊ असतील, आमचे वैष्णव दादा असतील, आपले वारकरी बाबा दरवर्षी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. बाबांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत. पाठीमाग महाराज आहेत, महाराजांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या चरणावरती दंडवत. चोपदार बाबा आहेत, महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत. आमचे महाराज मंडळी आहेत, विशाल महाराज, शुक्राचार्य महाराज, गिरी महाराज, पेटीवाले बाबा, सगळ्यांच्या चरणी परत वंदन. भाऊ तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. संशिष्ट मोले भाऊ, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांची गोड अशी कथा चालू आहे, महाराजांचा माझा मगाशी विषय झाला. महाराज हे शाळेवरती लेक्चरर आहेत, पण सगळं शाळेचं बघून, आपलं कॉलेजचं बघून एवढे कार्यक्रम महाराज हँडल करतात. आणि सगळ्या वेळेत वेळ देऊन आदरणीय श्री गुरुवर्य कृष्णा महाराज, महाराजांची या ठिकाणी गोड अशी कथा चालू आहे.
म्हणून महाराजांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी साष्टांग दंडवत महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, सगळे असतील. कोणाचं नाव राहिलं असतील तर चुकून मला माफ करा, कारण की त्या सगळ्याचे नाव मला परिचित नाहीत. सप्त्याचं 3रं वर्ष आपलं, 3ऱ्यांदा हा योग आहे आणि हा योग आकाशभाऊमुळे या ठिकाणी आला. खरोखर माझं या ठिकाणी काहीतरी महत्भाग्य असेल, म्हणून आपल्या या कोळपकर परिवारामध्ये या ठिकाणी मला कीर्तनाची संधी मिळाली आणि या ठिकाणी कीर्तन सेवा दरवर्षी मला ठिकाणी घडून येत आहे. म्हणून एकदा परत तुमचा वेळ न घेता सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणाम. फक्त जाता जाता माझा म्हणजे कीर्तनाला झालं, कीर्तन चालूच झालं, पण सुरुवात करण्याच्या अगोदर प्रस्तावनेकडे मी जाण्याच्या अगोदर एक कळकळीची विनंती आहे. शांततेने कीर्तन ऐकलं पाहिजे. कसं ऐकलं पाहिजे आजी? शांततेने ऐकलं पाहिजे, कारण की परमार्थ हा शांत असावा. महेश महाराज कसा असावा? परमार्थ हा शांत असावा. परमार्थ हा जर शांत पद्धतीने केला तर तो परमार्थ साध्य होतो. आणि परमार्थामध्ये जर आपण चंचलपणा ठेवला, थोडी वळवळ केली, हा मोठा सगळ्यात विक्षेप आहे. रागणं काही येऊ देऊ, आता ती चालूच असणार आहे. सोशल मीडियाचा काळ आहे, सायलेंट करून ठेवा. म्हणून शांत चित्ताने या ठिकाणी कीर्तन श्रवण करा. कीर्तनामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात: श्रवण, मनन आणि निधिध्यासन. ह्या 3 गोष्टी आपण कीर्तनामध्ये केल्या तर कीर्तन कळतं, अन्यथा कीर्तन डोक्यावर न जातं. मग कितीही या ठिकाणी वेदांताचा अभ्यास असू द्या, ज्ञानेश्वरीच्या ओव्या असू द्या, शास्त्राचं का चिंतन असू द्या, माझं तरी काय नाही. पण उद्या आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांची सेवा होणार आहे, मी फार लहान आहे महाराज, मला आणखी काहीच येत नाही असंही म्हणता येईल. आपल्याला माऊली आणखी आपल्याला पुढं काहीतरी नेत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पण उद्या ज्यांची सेवा आहे, 4 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहिलेले गुरुवर्य बाबांकडे राहिलेले आदरणीय गुरुवर्य श्री शिवाजी महाराजांचे चिरंजीव केदार महाराज शिंदे महाराजांची उद्या अशी गोड अशी सेवा आहे. खरोखर महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहिलेले महाराज आहेत, पण त्यांचाही कीर्तनाचा विषय तुम्ही आनंद घ्या आणि व्यवस्थित प्रकारे श्रवण करा, तरच या ठिकाणी आपला उद्धार होईल, आपलं कल्याण होईल असं या ठिकाणी मला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी मी कीर्तनाकडे वळतो. म्हणून कळकळीची माझी तेवढी एक विनंती, शांत चित्ताने या ठिकाणी तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये, भाऊ थोडा आवाज द्या, काही प्रॉब्लेम नाही, थोडा आवाज द्या. भगवान पंढरीनाथाच्या रूपाची महती प्रतिपादित करतात. काय करतात? महती प्रतिपादित करतात. भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवान पंढरीनाथाचं मी रूप पाहिलं आणि मला काय झालं? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ज्ञानोबाराय म्हणतात मी त्या पंढरीनाथाचं रूप पाहिलं आणि त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर मला सुख झालं. कोणी म्हणावं? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं. ज्ञानोबाराय कोण? ज्ञानोबाराय विचार करा. ज्ञानोबाराय म्हणतात जगातलं असलं कुठलं ठिकाण नाही, जगातलं सोडून द्या हो, या ब्रह्मांडातलं असं ठिकाण नाही की मी त्या ठिकाणी गेलो नाही. मी अनेक ठिकाणी गेलो, अनेक स्थळ पाहिले, अनेक तीर्थयात्रा केल्या, अनेक गंगेचे स्नान केले, पण मला जसं पाहिजे तसं समाधान प्राप्त झालं नाही आणि जसं पाहिजे तसं मला सुख प्राप्त झालं नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात मी विठेवरच्या मालकाचं ज्या वेळेस मुख पाहतो, त्या पांडुरंगाचं रूप पाहतो, ज्ञानोबाराय म्हणतात मला सुख प्राप्त होतं. कोणी म्हणावं हे? कोणी म्हणावं? ज्ञानोबारायांनी म्हणावं. ज्ञानोबारायांनी नमो निष्कलंका, नमो निष्कलंका हा शब्द उच्चार करण्यासाठी फार सोपा आहे, पण अंमलामध्ये कधी आणा, या शब्दाचं कधी आत्मसात करा. नमो निष्कलंका, कुठलाच कलंका नाही. एवढे मोठे ज्ञानोबाराय, एवढे मोठे ज्ञानोबारायांचं आपण शब्दाने नाही कशानेच वर्णन करू शकत नाही. एवढे अधिकार संपन्न असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्या भगवान पंढरीनाथाच्या रूपाचं वर्णन करतात आणि माऊली म्हणतात मी सगळं फिरलो, सगळ्या ठिकाणी गेलो, पण मला समाधान प्राप्त झालं नाही. पण ज्या वेळेस मी पंढरीनाथाचं मुख पाहिलं,
मला सुख प्राप्त झालं. कोणी म्हणावं? ज्ञानोबऱ्यांनी म्हणावं. श्रीकांत दादा ज्ञानोबऱ्यांचा अधिकार काय लहान आहे का हो? बाबा माऊलीचा अधिकार लहान आहे? कोण होते ज्ञानोबराय? ऐका, रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं ते ज्ञानोबराय. मेलेल्या प्रेताला जिवंत करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं ते ज्ञानोबराय. मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो आपण, किती लागू द्या. कोटी रुपयाने डॉक्टरांना पैसा दिला आणि त्यांना सांगितलं, भाऊ सर पेशंट सिरियस आहे, पैसा किती लागू द्या, आमच्याकडे जेवढी प्रॉपर्टी तुमची तेवढी प्रॉपर्टी तुमच्या नावाने करतो, आमचे जेवढे अकाउंट आहेत, आमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत, आमची जमीन आहे, आमचा बंगला आहे, आमची गाडी आहे, सगळं तुमच्या नावाने करून देतो. डॉक्टर साहेब आमच्या पेशंटला वाचवा, त्याला मरू देऊ नका. पण तो पेशंट काही कालांतराने प्राण सोडणार, मरणार. तो किती पैसे दिले म्हटल्याच्या नंतर तो पेशंट वाचणार? बोला ना. हा, वाचू शकतो का? नाही वाचू शकत. पण माऊलींची ताकद बघा, ज्ञानोबरांची ताकद बघा. तुम्ही म्हणसाल महाराज खरं ज्ञानोबरांची किती योग्यता आहे, ज्ञानोबरांचा किती अधिकार आहे. ज्ञानोबरांचं एवढं मोठं सामर्थ्य की ज्ञानोबरांनी मेलेल्या प्रेताला जिवंत केलं, आणि ज्या प्रेताला जिवंत केलं त्याचं नाव होतं सच्चिदानंद बाबा. विठ्ठल विठ्ठल. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. कशाचा? कशाचा? ज्ञानेश्वरीचा. त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय, 700 श्लोक आणि 9000 ओव्या आहेत. त्या सच्चिदानंद बाबांनी लिहिल्या. कोण सच्चिदानंद बाबा? की ज्या सच्चिदानंद बाबाची अंतिम यात्रा चालली होती, त्याची बायको समोर होती, पण अचानक ज्ञानोबरासारखे दिव्य पुरुष समोर आले आणि समोर आल्याच्या नंतर त्या सच्चिदानंद बाबाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला सांगितलं, तू अमर आहेस, तुझा कुठं मृत्यू निश्चित, तुला तर मोठं कार्य करायचंय, आणखी उठ ना, उठ म्हणल्याच्या नंतर ते प्रेत जिवंत झाले. सच्चिदानंद बाबा. आणि त्या बाबाने ज्ञानेश्वरी लिहिली. कोणी जिवंत केला आकाश भाऊ? ज्ञानेश्वर महाराजांनी. ही ताकद माऊलींची आहे. एवढी मोठी योग्यता, एवढा मोठा अधिकार. भिंत चालवता येईल कोणाला? मी लहान तोंडी थोडा मोठा घास घेतो. काहीतरी गुरु महाराजांच्या कोणाच्या तरी मोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकलं म्हणून या ठिकाणी मी प्रस्तावित करतोय. माझी काही एवढा अधिकार नाही बोलण्याचा, मी खूप लहान आहे. आकाश भाऊ सायन्सवाल्याला भिंत चालवता येईल? हा, आज एका पक्षाच्या आधारित एरोप्लेनचा शोध लागला, म्हणजे विमानाचा. ते कोणी लावला? मार्क राईट बंधू. हे बघा माहिती महाराजांना. आज विमानाचा शोध लागला. सगळे मंडळी ते विमानामध्ये बसतात, कुठं मुंबई, कुठं दिल्ली, बाहेरच्या देशामध्ये जाऊन फिरून येतात, आनंद घेतात. ते विमान बनवण्यासाठी सायन्सवाल्याला किती डोकं लावायचं काम पडलं असेल, किती पैसा खर्च करण्याचं काम पडलं असेल, याची कल्पना एक अभ्यासू व्यक्ती करू शकतो. तुषार मग आपलं महेश महाराज, आपण नाही करू शकत. म्हणजे ज्याचा अभ्यास झाला तो. पण विज्ञानावाल्याला म्हणलं, सायन्सवाल्याला म्हणलं की बाबा तुम्ही एरोप्लेनचा शोध लावला रे. त्या एरोप्लेन मध्ये लोक बसतात, फिरतात, दिल्लीला जातात, मुंबईला जातात, अमेरिका, थायलंड, जिकडे तिकडे जातात. पण आम्ही जर तुम्हाला म्हणलं ही निर्जीव भिंत आहे, चालून दाखवा, दाखवतील का? दाखवतील? काहून नाही दाखवू शकत? विमान तर आकाशामध्येच उडतं ना, आकाशामध्येच विमान उडतं ना. सायन्सवाल्याला भिंत चालवता येणार नाही, लक्षात घ्या. पण
पण ज्ञानोबरांनी भिंत चालवली, योग्यता होती, अधिकार होती. आणि आई लक्षात घ्या, ज्ञानोबरांनी जेवढे चमत्कार केले म्हणून ज्ञानोबरांचा अधिकार सिद्ध होत नाही. चमत्काराच्या पुढचे ज्ञानोबार आहेत, चमत्काराच्या पुढचे. मग ज्ञानेश्वर महाराज कोण? आळंदीला ज्यांची समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराज कोण? आळंदीला ज्यांनी समाधी घेतली, रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली, वगैरे वगैरे. तिथून माऊलीचा अधिकार सिद्ध होत नाही. माऊलीचा अधिकार खूप मोठा आहे, खूप, आपण सांगू सुद्धा शकत नाही. या महाराज विठ्ठल काय सांगत होतो तुम्ही? काय सांगत होतो? तुम्ही बोला, तुम्ही. अहो काय सांगत होतो? कीर्तन, कीर्तन. काय सांगत होतो मी? ज्ञानोबरांचा अधिकार सांगत होतो, ज्ञानोबरांची योग्यता सांगत होतो. व्यवस्थित आहे का? म्हणजे आपल्याला चिंतन समजून जाईल. शांतता ठेवा, शांतता ठेवा. आणि मोठी मोठी मंडळी आहेत. एक तर मला फार मोठी भीती वाटते या मंडळीसोबत कसं कीर्तन करावं, कारण की सगळे महाराज, सगळे ग्रंथ चिंतन झालेले आहेत. ग्रंथाचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, आदरणीय ठिकाणी महाराज सुद्धा उपस्थित झाले, म्हणून भीती वाटते. पण बाबा मी प्रयत्न करणार, मी प्रयत्न करणार. लक्षात घ्या. ज्ञानोबरांची योग्यता पहा, की ज्या ज्ञानोबरांनी भिंत चालवली, म्हणजे एवढा मोठा अधिकार ज्या ज्ञानोबरांचा आहे, म्हणजे भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, सगळ्या गोष्टी असतील, पण तिथंच नेमका ज्ञानोबरांचा सगळा अधिकार सिद्ध होईल असं पण नाही शुक्राचार्य महाराज. ज्ञानोबरांची योग्यता खूप मोठी, फक्त शांत चित्ताने ऐकत चला. हे भिंत चालवण्याचं बघा, 1400 वर्षे जगलेले चांगदेव. किती वर्ष जगले चांगदेव? 1400. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला 100 वर्ष आयु आहे, पण आम्ही 100 वर्ष टिकतो का नाही याचीच गॅरंटी आम्हाला नाही. आपण जातो का 100 वर्षापर्यंत? बोलत चला. मोकळा पहिला दिवस आहे, उद्यापासून छान छान मस्त येईल, इथं काही टेन्शन नाही. पण आज थोडं शांततेने घ्या. टिकतं का कोणी 100 वर्ष? असं चाललंय ना, कोणी अटॅक मध्ये मरतय, कोणी ऍक्सिडेंट होऊन मरतय, कोणी कशाने मरतय, कोणी कशाने मरतय. आणि देवाकडून त्याला बरोबर 100 वर्ष प्राप्त झालेले आहेत. हे असे सगळ्यांची 20-20 वर्ष, 10-10 वर्ष करून, तरी सुद्धा माणूस जास्त वर्ष टिकू शकत नाही. आणि त्यातलं पण तुम्हाला सांगतो, 100 वर्ष तुम्ही धरा, 100 वर्षामध्ये 50 वर्ष तर आपल्या झोपेतच धरा, 50 वर्ष आपले झोपेत धरा. आता हे कीर्तन झाल्याच्या नंतर कुठं? निद्रासन. आपण झोपणार आणि सकाळी परत उठणार, संपलं आयुष्य आपलं. पण 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाचा विचार करा महेश महाराज. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाचा. त्या चांगदेवामध्ये पण तेवढं सामर्थ्य होतं. कसं सामर्थ्य होतं? मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य आकाश भाऊ चांगदेव महाराजाकडे होतं. काय खोटी गोष्ट नाही बरं का. पुराणामध्ये, शास्त्रामध्ये आलेले उल्लेख आहेत, लिहून ठेवलंय, आणि आज आपण तेच सांगतोय. हे खोटं नाहीये. आणि जे लोक हे शास्त्र, पुराण हे जे खोटं समजतात ना, मी तर म्हणू शकतो त्या लोकांचा देवावरतीच विश्वास नाही, खरंच नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी खोटी मानता, तुम्ही ग्रंथ खोटे मानता, तुम्हाला हे मान्य नाही, तुम्हाला ते मान्य नाही. अहो 1400 वर्ष कसं जगू शकतो माणूस? सोपं आहे का? हे तर्क, कुतर्क, वितर्क आपण काढतो. पण लक्षात घ्या, चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. चांगदेव महाराज 1400 वर्ष. आणि मेलेल्या प्रेताला जिवंत करण्याचं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. मला काय सांगायचं? ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता सांगायची, त्यांचा अधिकार सांगायचा आहे.
पण 1400 वर्ष मी जगलो, मी मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो, त्याचा अहंकार चांगदेव महाराजांना झाला. कशाचा? की माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मी सगळं करू शकतो, एवढा अहंकार चांगदेव महाराजांना झाला. पण लक्षात घ्या, चांगदेव महाराजांच्या कानावरती सुद्धा एक खबर गेली की नाही, या आळंदीमध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर राहतात आणि आपल्या बहीण भावासोबत राहतात. त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई हे 4 जण त्या ठिकाणी वास्तव्याला असतात. पण चांगदेव महाराजांना एवढं आश्चर्य वाटलं की मी 1400 वर्ष जगलो, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, पण लोक ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती गातायत, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतायत, मला त्या ज्ञानेश्वर महाराजांना भेटणं गरजेचं आहे. आणि पोरगा हे म्हणतात, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, याची एवढी कशी योग्यता ठरू शकते, लोकांच्या हृदयामध्ये याचं कसं स्थान असू शकतं, असं चांगदेव महाराजांना वाटलं. लक्षपूर्वक ऐका म्हणजे समजेल. तर चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजाला पत्र पाठवण्याचं ठरवलं. महेश महाराज पुढे पुढे येतो म्हणजे तुम्हाला अभंगाचं चिंतन कळून जाईल. पत्र पाठवल्याच्या नंतर त्या पत्रामध्ये काहीच लिहिलं नाही. ते पत्र कोरं पाठवलं. कसं पाठवलं? कोरं पाठवलं. आणि कोरं पत्र पाठवल्याच्या नंतर ज्यावेळेस ते पत्र ज्ञानोबाऱ्यांनी बघितलं, ज्ञानोबाऱ्यांनी कोरं पत्र पाहिल्याच्या नंतर मुक्ताबाईची नजर त्या पत्राकडे गेली आणि मुक्ताबाई ज्ञानदादाला म्हणतात, दादा 1400 वर्ष जगलेला चांग्या मेला, चांग्या 1400 वर्ष जगला आणि शेवटी कोरा ते कोराच राहिला का रे? अरे तू कोण आहे? तुझी योग्यता काय आहे? तुझा अधिकार काय आहे? अरे तुला पत्र कसं पाठवावं, त्या पत्रामध्ये काय लिहावं हे त्या चांगदेव महाराजांना समजलं नाही. आणि हा कसाचा चांगदेव, याची कोणती अशी योग्यता आहे? कोणी बोलावं? मुक्ताबाईने. कोणी म्हणावं? मुक्ताबाईने. पण ज्ञानोबा हे योगी होते, ज्ञानोबा यांची शांत अवस्था होती. लक्षात घ्या, ज्ञानोबा मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ते तसं बोलू नये, अगं ते मोठे आहेत, आपल्यापेक्षाही मोठे आहेत, त्यांचं स्थान मोठं आहे, आपण त्यांच्याबद्दल असं बोललं पाहिजेत नाही. पण मुक्ताबाई ज्ञानदादाला म्हणते, दादा बघणारे, अरे 1400 वर्ष जगला तो, मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो, अरे पण त्याला पत्रामध्ये काय लिहावं हे समजत नाही, कोरं पत्र पाठवलं. मुक्ते तू काळजी करू नको, मी आहे ना. कोण म्हणतं असं? ज्ञानोबाराय मुक्ताबाईला म्हणतात, काळजी करू नको. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांनी त्या पत्रावरती 65 ओव्या लिहिल्या. किती ओव्या लिहिल्या? 65 ओव्या लिहिल्या. आणि त्या 65 ओव्या घेऊन, म्हणजे त्या 65 ओव्याचं ते पत्र चांगदेव महाराजाकडे पाठवण्यात आलं. पण लक्षात घ्या, चांगदेव महाराजाला सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की मी एवढं पत्र कोरं पाठवलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरती 65 ओव्या लिहिल्या. ही भानगड नेमकी काय आहे? कारण की चांगदेव महाराजाला एकाही ओवीची संगती लागत नव्हती, कळतच नव्हतं. एवढं सामर्थ्य असून सुद्धा, लक्षात घ्या, एवढी मोठी त्या चांगदेव महाराजांची योग्यता असून, अधिकार असून, त्यांना 65 ओव्याची संगती लागलीच नाही. शेवटी चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्याकरता आपल्या सगळ्या शिष्यासोबत वाघावर बसून ज्ञानोबरांच्या भेटीकरता गेले. पण तेव्हाचा विषय ऐका. तेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काकानी, मुक्ताबाई भिंतीवरती बसलेले होते. ज्ञानोबराला कोणते सांगितलं? माऊली काय? चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहेत.
संपूर्ण शिष्य परिवार त्यांच्या सोबत आहे. कशा करता येत आहेत? अहो, तुमच्या भेट्या करता येत आहेत. तुमच्या भेटी करतायत. माझ्या भेटी करता? हो, तुम्हाला यावं लागेल. किती अंतरावर आहेत? काही अंतरावर राहिले. चला लवकर. तर लक्षात घ्या, आकाश भाऊ त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज भिंतीवरती बसलेले होते. मला माऊलींचा अधिकार सांगायचा. कुठं बसले होते? बोलत चला. कुठं? कशाच्या? भिंतीवरती बसल्याच्या नंतर ज्ञानोबांनी सहज त्या भिंतीला उपदेश केला आणि ती भिंत चालायला लागली. आता इथं पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या भिंतीला चालण्याची गरज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणण्याची काहीच नव्हती. ज्ञानोबांच्या मनामध्ये सहज जरी अशी कल्पना आली असती ना की चांगदेव महाराज माझ्या भेटी करता येत आहेत, भिंते बाई तुला चलावं लागेल, तरी ती निघली असती. मनामध्ये जरी चिंतन केलं असतं तरी ती भिंत निघाली असती. एवढी योग्यता ज्ञानेश्वर महाराजांची. तर लक्षात घ्या, इकडनं चांगदेव महाराज वाघावरती आले आणि ज्ञानेश्वर महाराज भिंतीवरती बसून, हे बहीण भाऊ, तेवढ्या क्षणामध्ये चांगदेव महाराज आणि ज्ञानोबांची भेट झाली. ज्ञानोबा आले कशावरनं हे चांगदेव महाराजांना दिसलं आणि दिसता क्षणी चांगदेवाचा अहंकार नष्ट झाला. चालवणे झाड भिळती हरले जागयाचे भ्रांते. चालवणे झाड भिळती हरले जागयाचे भ्रांते. हे मोक्ष मार्गीचा सांगाती त्यांच्यासाठी वा. पवन महाराज, महेश महाराज, वा छान. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चांगदेव महाराजांचा अहंकार त्या ठिकाणी नष्ट झाला. अरे मी वाघावरती बसून आलो, एवढा मोठा मी, पण ही आजकालची पोरं, आज यांचं एवढं काय सामर्थ्य असेल की निर्जीव भिंतीला या ठिकाणी घेऊन आले. महाराजांचा अधिकार, आपलं अहंकार त्या ठिकाणी संपूर्ण गेला. श्रीकांत दादा ऐकून, ज्ञानोबांचं ते दिव्य तेज बघितलं आणि तेज बघितल्याच्या नंतर चांगदेव महाराज स्वतःच तेज विसरून गेले, स्वतःच सामर्थ्य विसरून गेले आणि माऊलींकडे फक्त बघतच राहत होते. थोडक्यात लगेच विषयावर लक्षात घ्या. आणि माऊलीकडे बघितल्याच्या नंतर चांगदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. भाऊ, डोळ्यातून अश्रू आले, कारण की अहंकार संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट झाला होता, गेला होता. आणि अश्रू डोळ्यातून आल्याच्या नंतर चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घातलं.
आणि ज्ञानोबाऱ्याला हात जोडून चांगदेव महाराज म्हणतात, माऊली तुमची योग्यता मला समजली नाही, तुमचा अधिकार मला समजला नाही, मी माझ्या अहंकारामध्ये वाढत गेलो, माझ्या अहंकारामध्ये मी वाढत गेलो, माऊली मला माफ करा. पण ते ज्ञानोबाराय होते, ज्ञानोबाराय होते. लक्षात घ्या, जगाच्या इतिहासामध्ये अनेक संत झाले. आपल्याला संताची निंदा नाही करायची. खूप संत झाले. त्या भक्तमाल ग्रंथामध्ये पुष्कळ सगळ्या संताचीच कथा आलेली आहे. खूप संत आहेत. पण लक्षात घ्या, ज्ञानोबाराय असे एक संत आहेत, फक्त ज्ञानोबाराय म्हणू शकतात जे खळांची व्यंकटी सांग. सोपं एक काय? सोपं आहे? अहो, एखाद्याला त्रास दिल्याच्या नंतर त्या व्यक्तीला त्रास सहन होत नाही, लगेच तो उलटून आपल्यावरती वार करतो. पण लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास होऊन सुद्धा लोकांचं एवढं बोलणं खाऊन सुद्धा ज्ञानोबाराय त्याच लोकांचं कल्याण देवाकडे मागतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू, हे जे खळ आहेत देवा, यांच्याकडे जी पाप करण्याची वाईट बुद्धी आहे ती बुद्धी नष्ट होऊ दे आणि हे लोक चांगल्या मार्गावरती लागू दे. मला या लोकांचा त्रास झाला त्याच्याबद्दल मला खेद नाही. कोणी म्हणावं? हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं. खूप मोठी योग्यता ज्ञानोबारांची, खूप मोठी. चांगदेव महाराज पाहतच राहिले आणि पाहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं जे पत्र आहे, पाठवलेलं जे पत्र आहे, माऊलींच्या हातामध्ये दिलं आणि माऊलींना विचारलं, म्हटले माऊली या ओवीचा अर्थ आम्हाला सांगा. मी तुम्हाला शरण आलोय. मला जेवढा अहंकार झाला होता, ज्या गोष्टीचा अहंकार माझ्या ठिकाणी जळला होता, तो संपूर्ण अहंकार निघून गेलाय. मी तुमच्या ठिकाणी, तुमच्या मी चरणी आलोय. मला फक्त माझी एकच इच्छा आहे की मला या ओवीचा अर्थ सांगा. तर व्यवस्थित ऐका, शांत चित्ताने ऐका. पवन महाराज ज्या 65 ओव्या त्या पत्रावरती लिहिल्या होत्या, ज्ञानोबाराय चांगदेव महाराजांना म्हणतात, चांगदेव महाराज तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या 65 ओव्या मी जरी लिहिल्या असतील, पण या 65 ओव्याचा अर्थ मी न सांगता माझी मुक्ता सांगेल. कोण सांगेल? माझी मुक्ता सांगेल. कोणती मुक्ता? चिमुकली मुक्ताबाई. मुंगी उडाली आकाशी ती मुक्ताबाई. एवढी लहानशी मुक्ताबाई. चांगदेव महाराजांना परत आश्चर्य वाटलं. काय सामर्थ्य असेल यांचं, कोण असावे लोक? चांगदेव महाराज सतत विचार करायला लागले. लक्षात घ्या, आणि तो 65 ओव्याचा जो कागद होता मुक्ताबाईच्या हातात चांगदेव महाराजांनी दिला आणि सांगितलं, माय 65 ओव्याचा अर्थ तू मला सांग. तर लक्षात घ्या, तर त्या 65 ओव्याचा अर्थ मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना सांगितला. कोणी सांगितला? बोलत चला. कोणी? मुक्ताबाईने. कोणाला? गुरुपुत्र झाले गुरुपुत्र झालो टाळ्या. वा वा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
मुक्ताईचा. चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं आणि चांगदेव महाराजांचा संपूर्ण अहंकार त्या ठिकाणी नष्ट झाला. चांगदेव महाराजांना वाटलं आतापर्यंत 1400 वर्ष मी जगलो, मेलेल्या माणसाला जिवंत मी केलं, पण एवढ्या चिमुकल्या एका मुलीसमोर माझं संपूर्ण ज्ञान फिकं पडावं, माझी योग्यता फिकी पडावी. खरोखर आज मला जन्माला आल्यासारखं वाटतंय. तर लक्षात घ्या, चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईच्या समोर शिष्यत्व पत्कारलं आणि एवढीशी चिमुकली मुक्ताबाई 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांची गुरु झाली. गुरु कोण झाली? गुरु. गुरु नाही ना, हा ना लहान गोष्ट आहे काय? लहान गोष्ट आहे. परत सांगतो, तुम्ही म्हणता महाराज रिपीट तुम्ही तिथंच आणायले. तसं नाही. 1400 वर्ष जगलेले महाराज, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे होते. पण लक्षात घ्या, त्या चांगदेव महाराजांनी एका मुक्ताबाईला गुरु मानावं, एका छोट्याशा कन्येला. मग मला सांगा, जर मुक्ताबाईला चांगदेव महाराज गुरु मानू शकतात, एवढा मोठा अधिकार जी मुक्ताबाई एवढ्या मोठ्या चांगदेव महाराजांना उपदेश करू शकते, त्या 65 ओव्याचा अर्थ सांगू शकते, आपला शिष्य बनू शकते, त्या चांगदेव महाराजांना एवढा अधिकार जर त्या मुक्ताबाईचा असेल, तर ती मुक्ताबाई ज्यांच्या सहवासामध्ये राहिली, ज्यांच्याकडे शिकली, ज्यांची ती बहीण आहे, असे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा अधिकार किती मोठा असेल. विठ्ठल विठ्ठल. काय सांगायचं होतं मला? एवढा मोठा ज्ञानोबरांचा अधिकार की ज्ञानोबरांची जी चिमुकली बहीण आहे, एवढ्या मोठ्या सामर्थ्यवान चांगदेवाला उपदेश करू शकते, त्याला आपला शिष्य बनू शकते, एवढा अधिकार त्या मुक्ताबाईचा आहे. मग एवढा मोठा अधिकार त्या मुक्ताबाईचा असेल, तर ज्ञानोबरांचा अधिकार किती मोठा असेल? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार असणारे असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, एवढा मोठा अधिकार त्यांचा, एवढी मोठी ज्या ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता आहे. महेश दादा, पवन महाराज एवढे मोठे ते ज्ञानोबर आहे, एवढे अधिकार संपन्न असणारे ज्ञानोबर आहे, आणि ते ज्ञानोबर आहे त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन करतात.
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. एवढे मोठे अधिकार संपन्न असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या रूपाची महती प्रतिपादित करतात. ते ज्ञानोबराय त्या भगवान विठ्ठलाचं रूप पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात मला सुख झालं. सुख झाले ओ साजनी. साजनी या शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. आणि त्या बुद्धिरूपी साजनीला ज्ञानोबराय अनुसरून म्हणतात की हे बुद्धिरूपी साजनी, जगातले मी सगळे ठिकाण फिरलो, ब्रह्मांडातले ठिकाणी फिरलो, पण मला समाधान प्राप्त झालं नाही. पण या पांडुरंगाचं रूप मी पाहिलं, मला त्या ठिकाणी समाधान प्राप्त झालं. कारण की भगवान विठ्ठलाचं रूप हे आहे तसं. कसं आहे? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूक नव्हती सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, असं ते भगवान पंढरीनाथाचं जे रूप आहे, ज्ञानोबराय म्हणतात ते रूप मी पाहिलं आणि मला सुख झालं. म्हणजे देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर सुख होतं, एवढं तर खरं आहे. पण लक्षात घ्या, त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर दुःख सुद्धा जातं म्हणतात. दुःख कसं? नामदेवरायांचं दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाची. नामदेवराय म्हणतात त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर दुःख सुद्धा सतत जातं महाराज, दुःख सुद्धा जातं. आणि जो कोणी भगवान पंढरीनाथाला मन मोकळेपणाने, श्रद्धेने, भावाने, प्रेमाने, एकनिष्ठ भावाने त्या देवाकडे पाहतो, भगवान परमात्मा त्या व्यक्तीचा होऊन जातो. लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? आतापर्यंत आपण थोडक्यात ज्ञानोबरायांचं चरित्र पाहिलं. पुराणामध्ये आलेली थोडीशी कथा आहे, थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. त्रेताकृत युगातलं चिंतन बघा, की त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर सुख कसं झालं, त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर त्या देवाने जवळ कसं केलं, त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर त्या देवाने
दुःख कसं दूर केलं. या कथेमध्ये तुम्हाला, या दृष्टांतामध्ये समजून जाईल. त्रेताकृतयुगातलं चिंतन पहा. एका आरण्य जंगलामध्ये एक अस्वलीन, म्हणजे अभंगाचं चिंतन तुम्हाला याच्यामध्येच कळून जाईल. लगेच पुढे जातो की त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर खरोखर सुख कसं होतं, आणि त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर तो देव कोणालाही कसा जवळ करतो. फक्त एकनिष्ठ भावाने त्या देवाचं रूप पाहावं लागतं, अतिशय श्रद्धेने, चांगल्या अंतकरणाने. एका आरण्य जंगलामध्ये श्रीकांतदादा एक अस्वलीन आणि तिची मुलगी शिकारी करता जात होती. कशा करता पेटीवाले बाबा? शिकारी करता. आणि शिकारी करता जात असताना ती अस्वलीन समोर चालत होती आणि त्या अस्वलिनीच्या पाठीमाग तिची मुलगी चालत होती. कथा आहे बरं का पुराणामधली, व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला समजून जाईल की खरोखर भगवंताच्या रूपामध्ये कमरेवरती हात देऊन, विठेवरती पाय देऊन त्या भूवैकुंठ नगरीमध्ये, पंढरपूरमध्ये जो विठ्ठल परमात्मा उभा आहे, की त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर कसं सुख प्राप्त होतं. तो देव कसाही कोणालाही कसा जवळ करतो, त्या कथेमध्ये तुम्हाला कळून जाईल. फक्त व्यवस्थित ऐका. शिकारीच्या शोधाकरता निघत असताना त्या अस्वलिनीची आई समोर चालत होती आणि तिची मुलगी पाठीमागत चालत होती. आणि पाठीमागत चालत असताना अचानक पद्धतीने तिच्या आईचं लक्ष आपल्या मुलीकडे गेलंच नाही. शिकारीच्या शोधाकरता घरी सगळा परिवार आहे, घरी सगळे वाट पाहत आहेत. पण घरच्या लोकांना जर शिकार भेटली नाही, खायला मिळालं नाही, तर किती दुःखाची गोष्ट आहे. म्हणून लक्षात घ्या, तिची आई समोर चालत होती आणि त्या आईच्या पाठीमागे ती मुलगी चालत होती. चालत असताना आपल्या मुलीकडे तिचं लक्ष गेलंच नाही. पण ज्या वेळेस तिच्या आईने, म्हणजे त्या अस्वलिनीने, भगवंताच्या रूपाची ताकद बघा, त्या अस्वलिनीने पाठीमाग अचानक वळून पाहिलं आणि वळून पाहिल्याच्या नंतर पाहते तर काय, माझ्यासोबत चालणारी माझी गोड अशी मुलगी अचानक पद्धतीने बेपत्ता झाली, गायब झाली. कुठे गेली असावी, त्या गोष्टीचं दुःख तिला वाटत होतं. आणि दुःख वाटत असताना डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण की मुलगी आहे, आतापर्यंत पोटामध्ये वाढवलं, लहानापासून सांभाळ केला, कुठे गेले असावी. आम्ही शिकारी करता आलो, हिची कोणी शिकार तर नसेल केलंय, हिची तर कोणी शिकार केले नसेल, या गोष्टीचं दुःख त्या अस्वलीला वाटत होतं. चिंतन बघा. आपल्या मुलीच्या शोधाकरता धावत तिची आई संपूर्ण अरण्यामध्ये फिरली, संपूर्ण जंगलामध्ये फिरली. आणि फिरत असताना एका झाडाखाली बसलेली तिची मुलगी तिला दिसली. आणि दिसल्याच्या नंतर ती अस्वलीन, म्हणजे त्या मुलीची आई, जवळ गेली. आणि जवळ गेल्याच्या नंतर ती अस्वलीन आपल्या मुलीला म्हणते, बाई, शिकार करण्याकरता माझ्या सोबत तू चालत होती, माझ्या पाठीमागं चालत होती, पण अचानक मी पाहिलं होतं तू माझ्यापासून दूर झाली. तू कुठे गेली होती, तुला काय झालं होतं? त्या मुलीने सुंदर असं उत्तर आपल्या आईला दिलं आणि आईला सांगितलं, आई, ज्यावेळेस मी तुझ्या पाठीमागं चालत होती, भगवंताच्या रूपाची ताकद बघा. माझ्या पंढरपूरला जो विठेवरती पांडुरंग परमात्मा उभा आहे, त्या विठ्ठलाचं रूप पाहिल्याच्या नंतर तो परमात्मा कसा जवळ करतो. पण त्या परमात्म्याकडे पोहोचण्याकरता काय काय करावं लागतं, काय करावं लागतं नाही, शेवटी आपला प्राण जरी द्यायचं काम पडलं तरी द्यावा लागतो. तेव्हा तो परमात्मा आपल्याला जवळ करतो, सोप्याने करत नाही. आपण म्हणतो आम्ही पंढरपूरला जातो, एकादशी पकडतो, वारीला जातो, समाधी सोहळ्याला जातो, आषाढीची वारी चुकवत नाही.
एकादशीच्या दिवशी फुल फराळाचं करतो आणि म्हणतो उपास धरला, सगळं करतो. एवढं करून म्हणतो आम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण केले, गाथा पारायण केले, आम्ही हे केलं, अमुक केलं, तमुक केलं. तुमचा देव पांडुरंग, अहो आमची सुद्धा श्रद्धा जळली त्या देवावरती, पण तो देव आम्हाला का भेटत नाही, आम्हाला त्या देवाचा साक्षात्कार का होत नाही. एक बोलू, मी सांगतोय म्हणजे काय, मला देवाचा साक्षात्कार होईल असंही सांगता येत नाही. तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला देवाचा साक्षात्कार होईल असं नाही. लक्षात घ्या, देवाचा साक्षात्कार होण्याकरता, देव भेटण्याकरता खूप सायास करावा लागतो. खूप. देव काय एवढा सोपा नाहीये महाराज. देव एवढा सोपा नाही, मी सुरुवातीलाच बोललो. प्राण जरी सोडण्याची वेळ आली तरी द्यावा लागतो, तेव्हा तो कुठंतरी आपल्याकडे लक्ष देतो. मला विषांतर नाही करायचं, आपल्याकडे भरपूर आहे बोलण्यासाठी, पण तेवढा प्रयत्न आपल्याला देवाच्या प्राप्तीकरता करावा लागतो. लक्षात घ्या, त्या आईने सहज त्या मुलीला विचारलं, बाई माझ्या पाठीमागं आतापर्यंत तू होती, या झाडाखाली तू येऊन बसली, तुला काय झालं. तर त्यावेळेस त्या मुलीने त्या अस्वलनीला म्हणजे तिच्या आईला सांगितलं, आई ज्यावेळेस तू समोर चालत होती, देवाच्या रूपाची ताकद बघा, पांडुरंगाच्या रूपाची ताकद बघा, ज्यावेळेस तू समोर चालत होती, मी पाठीमागं चालत होती, पण आई तुझं लक्ष माझ्यावरती नव्हतं, तुझं लक्ष फक्त शिकारीकडे होतं. कुठे होतं? शिकारीकडे होतं आई. आणि त्यावेळेस मी एक नाविन्य स्वरूप रूप बघितलं. काय बघितलं? मी एक नाविन्य रूप बघितलं. अगं नाविन्य रूप बघितलं म्हणजे काय बघितलं आई, तुला ते समजणार नाही. मी एक नाविन्य रूप बघितलं. एवढा सुंदर होता, एवढा सुंदर होता, त्याला बघता क्षणी माझ्या मनामध्ये भावना तयार झाली की याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये आता कोणाला पाहण्याची इच्छाच उरली नाही. याच्या व्यतिरिक्त आता कोणीच नकोय, याला मला पाहण्याची इच्छा झाली, बघण्याची इच्छा झाली. मग तू काय केलंस? काही नाही आई, मी त्याला माझं पती मानलंय, मी त्याला स्वीकारलंय. मग त्या अस्वलनीने आपल्या मुलीला प्रश्न केला, बाई तू काय बोलते, तुला समजते? काय झालं आई, मी काय चुकीचं बोलते? त्यावेळेस तिच्या आईने तिला सांगितलं, बाई तू ज्याला बघितलं त्याचं नाव काय? आई मला माहिती नाही. त्याचं कुळ? आई मला माहिती नाही. अरे तो कुठे राहतो? आई मला माहिती नाही. तो काय करतो? आई मला माहिती नाही. अगं तुला काहीच माहित नाही. तो काय करतो तुला माहिती नाही, तो कुठे राहतो तुला माहिती नाही, त्याचं कुळ माहित नाही, त्याचं नाव माहिती नाही, त्याचं गाव माहिती नाही, आणि तू म्हणते मी त्याला मनोमनी वरलो, मी त्याला आपलं पती मानलंय. कोण आहे तो? सांग ना. नाही आई सांगता येत नाही. त्यावेळेस त्या अस्वलीने आपल्या मुलीला सांगितलं, बाई आपण पशुकुळामध्ये जन्माला आलेलो आहोत, एका मानवी देहधारी व्यक्तीशी आपलं लग्न कसं होऊ शकतं? नाही आई मला माहिती नाही. आई मी त्याला मनोमनी वरले आई, आणि या डोळ्याची नजर इतर पुरुषाकडे जाऊ नये, या डोळ्याने इतर पुरुषाला बघू नये, हे डोळे इतर व्यक्तीकडे जाऊ नये, म्हणून माझ्या डोळ्याला मी या ठिकाणी अपाय करून घेतला. तर त्या मुलीने अपाय असा केला होता की स्वतःचे डोळे फोडून घेतले होते. काय घेतले होते? डोळे फोडून घेतले होते. कशा करता? कारण की ज्याला मी बघितलं तो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की मी सांगू सुद्धा शकत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या डोळ्याने, माझ्या नजरेने, माझी जी नजर दुसऱ्या व्यक्तीकडे पडू नये, म्हणून त्या मुलीने स्वतःचे डोळे फोडून घेतले. डोळ्यातून रक्त वाहत होतं. आईने सहज प्रश्न केला, बाळा असं तू नको करायला पाहिजे होतं. अगं त्याचं नाव माहिती नाही, कुळ माहित नाही, गाव माहिती नाही, तू म्हणते मी त्याला पती मानलंय, त्याला मी स्वतःचा नवरा मानलंय. अगं तो कोठे आहे? बाई आपण पशुकुळात आहोत, आपण अस्वलामध्ये जन्माला आलेलो आहोत, चल घरी. लक्षपूर्वक ऐका. तिच्या आईने कसं तरी आपल्या मुलीला करून घरी आणलं, आणि घरी आणल्याच्या नंतर घरच्या सगळ्या लोकांनी समजून सांगितलं, त्याचा नाश सोड. अगं तू ज्याचं चिंतन करते तो कोण आहे, तो कुठे राहतो याची तुला कल्पना नाही, सोडून दे, सोडून दे. पण लक्षात घ्या महेश दादा,
ती मुलगी ऐकतच नव्हती. ती मुलगी ऐकतच नव्हती. शेवटी लक्षात घ्या, त्या मुलीने शेवटी अन्न पाण्याचा त्याग केला. अन्न सोडलं, पाणी सोडलं, तब्येत एकदम खराब झाली. आणि खराब झाल्याच्या नंतर एक दिवस ज्या व्यक्तीचं रूप बघितलं होतं, म्हणजे ती व्यक्ती दुसरी तिसरी नसून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते. लक्षात घ्या. त्या देवाचं रूपाचं चिंतन करत 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 त्या मुलीने आपला प्राण सोडला. शेवटी आपला प्राण सोडला. शेवटी त्या मुलीला सुद्धा वाटलं की या जन्मात मी ज्याला मनोमनी वरले तो माझा झाला नाही, पण माझं काहीतरी पुण्य असेल, माझे काहीतरी कष्ट असतील, माझा काहीतरी सायास असेल, तो देव नक्की मला स्वीकारेल. आता लक्षात घ्या, हे त्रेता आणि कृतयुगातलं झालं. आता द्वापार युगात या. आता द्वापार युगात या. ज्या अस्वल कुळामध्ये जन्माला आलेली ती अस्वलीन, तिने त्रेता कृतयुगामध्ये प्रभू रामचंद्राचं रूप निहाळलं होतं. तर लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रासाठी आपले तिने डोळे फोडून घेतले. तर लक्षात घ्या, देवाने तिची इच्छा पूर्ण करण्याकरता परत द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार घेतला. काय घेतला? कृष्ण अवतार घेतला. आणि देवाच्या पत्न्या किती होत्या? किती? 16,108. तर 16,108 बायकामधली ती जी त्रेता कृतयुगामधली अस्वलीन होती, समोर चालून द्वापार युगामध्ये तीच अस्वलीन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पत्नी झाली. तिचं नाव होतं जामवंती. विठ्ठल विठ्ठल. काय नाव होतं? जामुवंती. जामुवंती जामुवंती जामुवंती. बरोबर आहे, बरोबर. जामुवंती. लक्षात घ्या, कोणाची पत्नी झाली ती? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. पण लक्षात घ्या, त्रेताकृत युगामध्ये ज्या अस्वलीने त्या देवाला मनोमनी वरले होतं, तर लक्षात घ्या, भगवंताने तिची इच्छा द्वापार युगामध्ये पूर्ण केली. केली ना? केली ना? कारण काय? देवाचं रूप निहाळलं होतं. अरे याच्या व्यतिरिक्त मला कोणी नकोय, याच्या व्यतिरिक्त जगातला प्रत्येक व्यक्ती मला भाऊ समान आहे, कारण की हाच माझा पती आहे. तर लक्षात घ्या, देवानी त्या अस्वलीची इच्छा द्वापार युगामध्ये पूर्ण केली आणि तिला आपल्या जवळ स्थान दिलं. कोणी दिलं? देवाने. अरे वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, एवढा तो ब्रह्मांडाचा नायक, एवढा मोठा तो देव एका अस्वल कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला, स्त्रीला आपल्या स्वतःजवळ स्थान देऊ शकतो. तर लक्षात घ्या, याच्या पाठीमागचं एकमेव कारण म्हणजे भगवंताचं रूप. काय आहे? भगवंताचं रूप. आणि ते रूप त्या अस्वलीने निहाळलं होतं. एवढी मोठी ताकद त्या भगवान पंढरीनाथाच्या रूपाची आहे. पण आपण पंढरपूरला जातो, देवाचं रूप पाहतो, आपल्याला तेवढ्या पुरतं समाधान होतं. पण आपल्याला देव जवळ का करत नाही? कधी विचार केला का? कधी विचार केला? देव आपल्याला का जवळ करत नाही? देव त्याच्याजवळ आपल्याला बसून का घेत नाही? एवढे मोठे संत महात्मे होऊन गेले. जगद्गुरु तुकोबारायचं चिंतन घ्या. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा तुकोबाराय आल्याच्या नंतर खालती मान घालतो. घालतो ना. 5 वर्षाचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आपलं नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्तीतला पांडुरंग परमात्मा एका 5 वर्षाच्या बालकाच्या हाताने जेवू शकतो. पण तुम्ही विचार केला करा, काय या संताची योग्यता असेल, काय या संताचा अधिकार असेल? कोणी म्हणू नये आम्हाला सुख झालं, आम्ही देवाचं रूप पाहिलं ना आम्हाला सुख झालं, कोणी म्हणू नये. कारण की समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसून वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. आणि ज्या चित्ताची एकाग्रता झाल्याच्या नंतर जी स्थिती निर्माण होते त्याला समाधान असं म्हणतात.
कोणी म्हणू नये आम्ही देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर आम्हाला सुख आणि समाधान प्राप्त झालं, कोणी म्हणू नये. हे संतांनी म्हणावं, कारण की संताचा तेवढा अधिकार सिद्ध होता. मी ज्ञानोबारायांचं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एवढे मोठे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणतात मी सगळं ब्रह्मांड फिरलं, असलं ब्रह्मांडातलं कुठलं ठिकाण नाही की मी तिथे जाऊन आलो नाही, पण मला कधीच त्या गोष्टीचं समाधान वाटलं नाही. पण ज्या वेळेस मी पांडुरंगाच्या रूपाकडं पाहिलं, पांडुरंगाचं रूप बघितलं, ज्ञानोबाराय म्हणतात मला त्या ठिकाणी सुख प्राप्त झालं. कारण की ही ताकद जगातल्या कुठल्याही ठिकाणी नसताना, कुठल्या ब्रह्मांडात नाही, कुठल्या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये नाही, ती भगवान पंढरीनाथाच्या रूपामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात रूप पाहता लोचनी आणि सुख झाले ओ साजनी. विठोबा कुमाई जय टाळ्या वाजवानो एकदा आपली. देजा महाराज. झाला आता संपलं, झाली वेळ आपली. वेळ जायला लय वेळ लागत नाही हो. लक्षात घ्या, गोड नियोजन, गोड संशिष्टम. पण महाराज हे सगळं एवढं गोड असण्यासाठी तेवढा गोड परिवार पाहिजे बरं का. लक्षात घ्या, माणसं लय गोड आहेत महाराज, खरोखर माणसं गोड आहेत. आणि यांच्याच प्रेमापोटी ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. खरोखर आनंद आहे. काय म्हणतात ज्ञानोबाराय, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल हरवा, तो हा माधव. तोच परमात्मा. त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर माऊली म्हणतात मला सुख झालं. ज्ञानोबाराय म्हणतात या सुख झालेल्या पांडव म्हणजे या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर मला जे सुख झालं, या देवाला अनेक प्रकारचे नाव आहेत, अनेक प्रकारचे. कोण याला विठ्ठल म्हणतं, कोण याला माधव म्हणतं, कोण याला गोविंद म्हणतं, कोण याला दामोदर म्हणतं, अनेक प्रकार. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं ज्ञानोबा या ठिकाणी चिंतन करतात. पण हा जो तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा माधव, हा गोविंद, हा दामोदर, हा कृष्ण, हा पांडुरंग, हा विठ्ठल आणि हा राम सहज पद्धतीने सापडत नाही, सहज पद्धतीने प्राप्त होत नाही. अरे याची गोडी जरी प्राप्त करून घ्यायची असेल तर अथांग जन्माची पुण्याई लागते.
विठ्ठली आवडी अथांग जन्माच्या पुण्याईने अथांग जन्माच्या साधनेने तो परमात्मा आवडायला लागतो म्हणतात. अनेक जन्माची साधना सांगितली, अनेक जन्माची. लक्षात घ्या, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. लक्षात घ्या, म्हणून जन्माची साधना लागते. एका जन्माची साधना करून देव आवडत नाहीये. आपण सहज म्हणतो मला विठ्ठलाबद्दल आता गोडी प्राप्त झाली, मी त्याच्यामध्येच तल्लीन झालो आणि मला त्याच गोष्टीमध्ये आता सुख वाटतंय. हे बोलणं सोपं आहे, पण लक्षात घ्या, त्याच्यामध्ये रममान राहण्यासाठी, सतत टिकून राहण्यासाठी अथांग जन्माची पुण्याई पाहिजे म्हणतात. कारण की तो देव एकदा का आवडला की त्याला सोडता नाही आलं पाहिजे. लक्षात घ्या महाराज, आज या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. आज आपल्या कार्यक्रमाला 24 वर्ष होत आहेत. पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे, 25वं वर्ष लागणार आहे आपल्या कार्यक्रमाला. लक्षात घ्या, कीर्तनामध्ये भगवंताचं वास्तव्य असं म्हणतात. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. असं तुम्ही समजू नका की ते देवाचं वास्तव्य नसेल, इथे देव नाचत नसेल म्हणून. येथे सुद्धा देव नाचत आहे. येथे सुद्धा आपल्या या मंडपामध्ये देवाचं वास्तव्य आहे. तो सुद्धा या भजन कीर्तनाचा आनंद आपल्या सानिध्यामध्ये राहून घेत आहे. पण त्या देवाबद्दलची गोडी आहे ना महाराज, त्या देवाबद्दलची गोडी प्राप्त होण्याकरता अथांग जन्माची पुण्याई लागते. आणि ती पुण्याई या परिवाराने केलेली आहे महाराज, या परिवाराने केलेली महाराज. सहजासहजी महाराज परमार्थ कोणाला होत नाही. लय लोक गेले, कितीतरी पैशावाले लोक आहेत, कितीतरी पैशावाले लोक, पण परमार्थ घडत नाही. पण महाराज हा एकटा परिवार या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतोय. कारण की या परिवाराचं हे एवढं पुण्य आहे, एवढी साधना आहे. ही पुण्याई यांची या जन्माची नसावी, ही मागच्या जन्माची असावी, अनेक जन्माची असावी. आणि अनेक जन्माच्याच पुण्याईमुळे साक्षात त्यांनाही देव आवडला असेल, आवडतही असेल आणि देवानेही त्यांना जवळ केलं असेल. आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल. म्हणजे मला काय सांगायचंय, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानोबाराय म्हणतात, अथांग जन्माच्या पुण्याईमुळे, अथांग जन्माच्या साधनेमुळे तो भगवान परमात्मा तुम्हाला आवडायला लागतो, तुम्हाला तो हवासा वाटतो. कारण की तोच परमात्मा जगाच्या इतिहासामध्ये असं एक साधन आहे, तो तुम्हाला सुख देऊ शकतो. सुख नाही, तुम्हाला सगळं तो देऊ शकतो. पण तुम्ही जर त्याला प्रेमाने, श्रद्धाने, भावाने, निष्काम कर्म करून शुद्ध अंतकरणाने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर माऊली म्हणतात नक्की तो तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला तो सुखच देईल. कारण की या संसार बंधनामध्ये सुख नाहीये. किती लोक सुखी आहेत, किती लोक सुखी आहेत, कोणी सुखी नाहीये. पुष्कळ आपल्याला या ठिकाणी प्रमाण देता येईल, कोणीही सुखी नाही. पण त्या देवाचं रूप एक असं आहे, त्या देवाचं एक स्थान असं आहे. कारण की पैशामध्ये आपल्याला काही क्षणासाठी समाधान वाटेल, गाडीमध्ये फिरल्याच्या नंतर काही वेळासाठी आपल्याला सुख वाटेल, बंगल्यामध्ये चांगल्या गादीवरती झोपत असता क्षणी काही क्षणासाठी आपल्याला सुख वाटेल, पंचपक्वानाचं जेवण केल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर देईपर्यंत काही क्षणासाठी आपल्याला सुख वाटेल. पण लक्षात घ्या, जे अखंड सुख आहे, जे त्रिकालवादी सुख आहे, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये ते सुख बाधतच नाही. ते सुख तिथंच आहे, ते स्थिर आहे. फक्त त्याला पाहिल्याच्या नंतर मनोमनी श्रद्धेने, भावाने, निष्काम अंतकरणाने, शुद्ध अंतकरणाने त्याचं चिंतन केलं, त्याचं भजन केलं तर माऊली म्हणतात तुम्हाला सुख प्राप्त होईल. दुसरं तुम्ही भांडार घेऊन काय बसलात. ज्ञानोबाराय म्हणतात तो पांडुरंग परमात्मा सगळ्या सुखाचं भांडार आहे. अभंगाचं शेवट, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर.
बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा टाळ्या वाजवायला. रूप पाहता लोचनी सुख झाले उसाजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. यथामध्ये यथा अवकाश घे, पी पाणी पी. मार्जना देतो का? ठीक आहे. यथामध्ये यथा अवकाश. आपल्या कार्यक्रमाचा आजचा हा पहिला दिवस आहे. वेळ आपला संपत आलेला आहे. 1-2 मिनिटं घेतो आणि सेवा समाप्त करतो. पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं किंवा नामाचं वर्णन असावं असं वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. आणि त्या नियमाप्रमाणे, नियमाच्या बाहेर न जाता माझ्या बुद्धीप्रमाणे ज्ञानोबरांनी जशी बुद्धी दिली या सगळ्या मंडळीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असंही मी सांगू शकत नाही. कारण का सांगू शकत नाही? ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत. गाथ्यामध्ये 4,092 अभंग आहेत. मीच नाही म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. कारण का सांगू शकत नाही? तुकोबराच्या अभंगाचा अर्थ फक्त तुकाराम महाराज सांगू शकतात. ज्ञानोबरांच्या ओवीचा अर्थ फक्त ज्ञानोबराय सांगू शकतात. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही काय सांगितलं? हे अनुमानप्रमाणे, हे अनुमानप्रमाणे की ज्ञानोबरायला असं म्हणायचं असेल, तुकोबरायांना असं म्हणायचं असेल, हे अनुमान प्रमाण काढून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. लक्षात घ्या, बोलण्याच्या वेगातून एखादा जर अपष्ट शब्द गेला असेल, तुमचा मुलगा म्हणून मला या ठिकाणी माफ करा. बोलण्याच्या वेगातून काही शब्द जात असतात, कोणाच्या अंतकरणाला लागत असतात. एवढा पण मी काय मोठा नाहीये, पण
मुखाच्या वाणीतून एखादा शब्द जर निघाला असेलच अचानक, त्याबद्दल मी या ठिकाणी मी क्षमा याचना करतो. कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे. कार्यक्रमामध्ये सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पवन महाराज, महेश महाराज, श्रीकांत महाराज, आपले तुषार महाराज, आदरणीय रामदास महाराज, आदरणीय शिवाजी महाराज, आदरणीय कृष्णा महाराज, सगळी मंडळी आपल्या प्रेमापोटी आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. खरोखर एकदा परत सगळ्यांची चरणी मी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो, वंदन करतो. आज कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे म्हणून पांतरवाळी वाढण्याचं काम मी केलं. आता उद्यापासून चांगले चांगले पक्वान तुम्हाला खायला मिळतील. उद्या आमचे केदार महाराज आहेत, परत आमचे मामा आहेत, परत पंकज महाराज आहेत. असे चांगले चांगले पक्वान तुम्हाला खाण्यासाठी, श्रवण करण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून आपण या गोष्टीचा आनंद घ्यावा. आपल्या मला वाटतं तिकडं डागेमध्ये पण कार्यक्रम चालू आहे ना, हिवरखेडला, हिवरखेडामध्ये आपला कार्यक्रम चालू आहे. असं लोकांना आजूबाजूच्या सांगा, तुमचे काय पाहुणे रावणे असतील त्यांनाही सांगा, फोन करा, त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवा. इथं सगळे बरोबर बोलतो ना का चुकीचं बोलतोय? इथं सगळे. कारण की हे जर आपण घेतलं पदरामध्ये पडलं तर आपला काहीतरी कुळाचा उद्धार होईल, आपलं कल्याण होईल. नाहीतर काय, आपण नुसतं वाचतो, नुसतं ऐकतो, अंतकाळी आम्हा विठू पावला, पण आपण कीर्तनामध्ये आलो नाही, आपण भजन केलं नाही, आपण कीर्तन केलं नाही, आपण नामस्मरण केलं नाही, आपण चिंतन केलं नाही, नुसतं पंक्तीलाच आलो आणि जेवून गेलो आणि घरी निघून गेलो, तर आपलं कल्याण होईल का? बोला ना, होईल का? मग प्रत्येकाला वाटतो ना आपल्याला शेवटी देव नेण्यासाठी यावा का यम यावा? कोण यावा? देव येण्यासाठी यावा. तर मग जास्त उपसंख्येने उद्यापासून हजर राहा. झालेली सेवा समस्त कोळपकर परिवार असेल, गोड असं नियोजन दरवर्षी प्रकारे पद्धतीने ठिकाणी करत असतात. या वर्षी सुद्धा आमच्या आकाश भाऊ, श्याम भाऊ, मनीष भाऊ, संजू भाऊ आणि त्यांचा समस्त कोळपकर परिवार या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत असतो. म्हणून परत एकदा त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर